नगरची गुन्हेगारी का भरते पुण्या मुंबईला भारी? कशा होत आहेत पोलिसांच्या योजना फेल? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. मुंबईतलं अंडरवर्ल्ड, पुण्याच्या गुन्हेगारी टोळ्या, सीमावर्ती भागातील दरोडेखोर यांच्या बरोबरीनं आता अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध प्रकारची गुन्हेगारी पुढे आली आहे. क्राईम रेटच्या दृष्टीनं पाहिलं तर मुंबई खालोखाल आता नगरचा नंबर लागतोय. नगरला वर्षभरात सुमारे 17,000 गुन्हे दाखल होतात. अर्थात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस काहीच करत नाहीत किंवा आजवर काही केलं नाही असंही नाही. पोलिसांनी यासाठी अनेक मोहिमा राबवल्या, अनेक योजना सुरू आहेत, तरीही गुन्हेगारीला आळा घालण्यात म्हणावं तेवढं यश येत नाही. असं का होतंय? एवढी गुन्हेगारी कशी माजली आहे? कोणाच्या जीवावर हे सगळं सुरू आहे? चला आज या विषयावर जाणून घेऊयात. जिल्ह्यात विविध प्रकारच्या चोऱ्या, दरोडे, मारामाऱ्या, खून यांचं प्रमाण अधिक आहे. दुचाकीच्या चोऱ्या, घरपोड्या, दरोडे यांचे गुन्हे सतत घडत असतात. यातील अनेक गुन्ह्यांचा लवकर तपास लागत नाही. सध्याच्या स्थितीत सुमारे 19,000 गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. वाहने चोरणाऱ्या आणि पार्ट करून विकणाऱ्या टोळ्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. चोरीचे वाहने विक्री करणारी बाजारपेठही इथं आहे. वाहनं चोरून त्या बाजारात विकल्या जातात. स्थानिक टोळ्यांसोबतच बाहेरच्या टोळ्याही आहेत. गुन्हे करतात आणि पळून जातात. तपास करणं त्यामुळं खूपच अवघड जातं. गोळीबाराच्या घटना सतत सुरू आहेत. किरकोळ कारणावरून होणाऱ्या भांडणात सुद्धा पिस्तूल काढलं जातं. गावठी पिस्तूल सहज उपलब्ध आहेत. तरुणाई आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये शस्त्र बाळगण्याची क्रेज आहे. त्यासाठी वाटेल तो खर्च करून आणि वाटेल ती धडपड करून शस्त्र मिळवलं जातं आणि त्यांना ते उपलब्धही होतात. एका बाजूला अधिकृत परवाने मिळत नाहीत, त्यामुळे बेकायदा शस्त्र पुरवठा साखळी तयार झाली आहे. परराज्यातून शस्त्र येतात आणि ती पद्धतशीरपणे इथं विकली जातात. त्यासाठीचं एक नेटवर्क उभारलं गेले. पूर्वी वाळू तस्कर शस्त्र वापरायची. त्यांना गुन्हे करण्यासाठी आणि संरक्षण मिळवण्यासाठी ते शस्त्र वापरत असत. आता महाविद्यालयातील विद्यार्थीही कमरेला शस्त्र लावून फिरतात. किरकोळ भांडणात गोळीबार होऊ लागलेत. असे कितीतरी गुन्हे सध्या घडत आहेत. पिस्तुलासोबतच कोयते, तलवारी, लोखंडी रॉड अशी शस्त्रही वापरली जातात. गेल्या 4 महिन्यातील आकडेवारी पाहिली तर जिल्ह्यात असे 33 गुन्हे आढळले आहेत की ज्यामध्ये शस्त्रांचा वापर केला आहे, पिस्तूल काढले आहेत. नेवासा, श्रीरामपूर, राहुरी या वाळूच्या पट्ट्यात बेकायदा शस्त्र अधिक आहेत. जामखेडला मराठवाड्यातून येणाऱ्या गुन्हेगारांचा उपद्रव जास्त आहे. गुन्हा करायचा आणि मराठवाड्यात पळून जायचं अशी तिथली पद्धत आहे. राजकारणावरून, शेतीच्या बांधावरून, भावकीवरून होणारी भांडणं जिल्ह्यात अधिक असतात आणि या भांडणात उघडपणे शस्त्र काढली जातात आणि ती चालवली जातात. दुसरीकडं इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत सायबर गुन्हेगारी वाढली आहे. ऑनलाईन फ्रॉड होत आहेत. खोटी आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक केली जात आहे. सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक अशा चोरांकडून टार्गेट केले जात आहेत. एवढंच काय तर डॉक्टर, इंजिनियर, वकील यांच्यासारख्या सुशिक्षित लोकांनाही गुन्हेगारांनी जाळ्यात अडकवल्याचे दिसून येतं. अशी कितीतरी उदाहरणं, असे कितीतरी गुन्हे जिल्ह्यात घडलेत. पूर्वी बँकांवर दरोडे पडत असत, तिजोऱ्या फोडल्या जात असत. आता सायबर चोरटे दूर बसून हे गुन्हे करत आहेत आणि लूटमार करत आहेत. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांची संख्या वाढते आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर तब्बल 42 टोळ्या आहेत. रेकॉर्डवर नसलेल्या कितीतरी टोळ्या जिल्ह्यात कार्यरत असाव्यात. यातील काही टोळ्या वाळू तस्करीसह इतर गुन्हे करण्यासाठी तयार झालेल्या आहेत. त्यांचा राजकारणांशी संबंध आला आणि राजकारण्यांनी त्यांना उपयोग म्हणून वापरून घ्यायला सुरुवात केली आहे. अशा अनेक नेत्यांकडून त्यांना पाठबळ मिळतं आणि त्यातून या टोळ्यांना गुन्हेगारीसाठी प्रोत्साहन मिळतं आहे. काही टोळ्या तर केवळ राजकीय पाठबळावर चालत आहेत. राजकारणासाठी आवश्यक असलेली गुन्हेगारी या टोळ्यांकडून संबंधित राजकारणी करून घेत आहेत. काही सन्माननीय अपवाद वगळले तर बहुतांश राजकारण्यांकडं अशा गुंड्यांच्या टोळ्या पोचल्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या राजकारणासाठी आवश्यक असणारी कामे ते करतात. विरोधकांविरुद्ध या टोळ्या वापरल्या जातात. त्यातून दोन्ही बाजूंच्या टोळ्या समोरासमोर येऊन गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडत असतात. अशावेळी कारवाई करताना पोलिसांची कसोटी लागते. राजकारण जसे टोकदार होत आहे तसाच या टोळ्यातील संघर्षही टोकदार होताना दिसतोय. याचा त्रास सामान्य जनतेला होतो, कारण हे सगळे गुन्हे रस्त्यावर, चौकात, शहरात दिवसा रात्री घडत असतात आणि याचा त्रास जनतेला सहन करावा लागतो. विस्ताराने सर्वात मोठ्या असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणं मोठं आव्हान आहे. 32 पोलीस ठाण्यात मिळून सुमारे 3,2500 पोलीस बळ जिल्ह्यात कार्यरत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्हेगारीचं प्रमाण पाहिलं तर मुंबईनंतर अहिल्यानगरचा नंबर लागतो. दरवर्षी 17,000 गुन्हे अहिल्यानगरमध्ये दाखल होतात.
जिल्ह्यातील 650 आरोपींचं हिस्ट्रीशीट पोलिसांकडे आहे. सुमारे 6,000 आरोपींवर 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. या सर्वांवर लक्ष ठेवत नवीन आरोपींनाही पकडण्याचं काम पोलिसांना करावं लागतं. याशिवाय कायदा व सुव्यवस्था आणि बंदोबस्ताची कामं पोलिसांना करावी लागतात. गुन्हेगारी नियंत्रणासाठी विविध मोहिमा आखल्या जातात. टोळ्या तडीपार करणं, MPDA, मकोका वगैरे कलमांचा वापर करून गुन्हेगारांवर जरब बसविणे अशी कामे पोलिसांकडून केली जातात. एकूणच जिल्ह्याचा विस्तार आणि गुन्हेगारीचं प्रमाण पाहता पोलीस दल निश्चितच अपुरं आहे. आणखी 9 पोलीस ठाण्यांची जिल्ह्याला गरज आहे, मात्र ते होताना दिसत नाहीत. अनेक अधिकाऱ्यांनी तसंच लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा केला, परंतु राज्याच्या स्तरावरून यासंबंधी निर्णय होत नाही. तर दुसरीकडं पोलीस बळ नको तिथं जास्त खर्ची पडतं. राजकीय अगर सामाजिक प्रश्नांवर निघणारे मोर्चे, खोटे गुन्हे, त्यासाठी येणारा राजकीय दबाव, पोलीस दलातील वाढता भ्रष्टाचार अशी आव्हानंही पोलिसांसमोर आहेत. त्यामुळं उपलब्ध पोलीस बळात काम करणं पोलिसांसमोर आव्हान झालंय हे मात्र नक्की आहे. अशाही स्थितीत पोलीस ज्या काही कारवाया करत आहेत त्यांना फारसे यश येताना दिसत नाही. कारण वाढत्या गुन्हेगारीसोबत जिल्ह्यात एक निर्ढावलेपणाही वाढला आहे. तो सर्वात घातक आहे. त्याचा त्रास सामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. आजपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक धडाकेबाज अधिकारी येऊन गेले. त्यांनी तशी कामंही केली, परंतु हे काम फक्त त्यांच्या कालावधीपुरतं राहिलं. अधिकारी बदलले की जिल्ह्यातील गुन्हेगारी पुन्हा सुरू होते असं चित्र आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि मग एकदा अधिकारी बदलून गेले की आपण पुन्हा एकदा असा अधिकारी जिल्ह्यात असावा अशी अपेक्षा धरतो. परंतु येणारे अधिकारी कसं काम करतात यावर आपण लक्ष ठेवत नाही किंवा त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देत नाही. त्यांच्यावर जर लोकप्रतिनिधींकडून दबाव येत असेल, दुसरी कुठली त्यांची अडचण असेल तर ती दूर करणं हे सुद्धा सामान्य माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि सामान्य माणूस जेव्हा पोलिसांच्या पाठीशी उभा राहतो, पोलिसांना प्रोत्साहन मिळतं, तेव्हा अधिकारी नक्कीच काम करू शकतात. हे अहिल्यानगर जिल्ह्याने आजवर अनुभवलेलं आहे. कारण सामान्य जनतेच्या पाठबळावर अनेक अधिकारी जिल्ह्यात चांगलं काम करून गेलेले आहे. अर्थात असे चांगले अधिकारी दरवेळी मिळणं, पुन्हा पुन्हा येणं अवघड आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना मिळून यावर लक्ष ठेवावं लागणार आहे आणि ही आपल्या सर्वांची मिळून जबाबदारी आहे असं आम्हाला वाटतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यावर आपलं मत काय आहे, आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवर चर्चा ऐकण्यासाठी पाहत राहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.